बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने 70चं दशक गाजवलं ते म्हणजे मुमताज. तर तीच अभिनेत्री मुमताज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ते म्हणजे त्यांनी दिलेल्या एका खळबळजनक मुलाखतीमुळे. तर नेमकं काय आहे ही मुलाखत जाणून घेऊयात. त्याआधी थेट बातमी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुमताज यांनी 1952 मध्ये बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. मात्र आघाडीची अभिनेत्री होण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकदा बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम मिळत होतं. पण 1967 मध्ये दिलीप कुमार यांच्या बरोबर राम और श्याम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या करिअरला मोठं वळण मिळालं. त्यानंतर मुमताज त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनल्या. मात्र त्यांच्या स्टारडमचा काळ फार मोठा नव्हता. मुमताज यांनी नुकताच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केला आहे जो ऐकून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. विशेषतः अभिनेता फिरोज खान आणि मुमताज यांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा रंगल्या होत्या. पण आता स्वतः मुमताज यांनी यावरचं मौन सोडलंय. फिरोज खान यांच्याबद्दलचा खुलासा करताना मुमताज सांगतात की फिरोज खान आणि माझी जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. आमच्या अफेअरच्या चर्चाही खूप झाल्या. पण खरं सांगायचं तर फिरोज यांनी मला कधीही लग्नासाठी मागणी घातली नाही. त्यांना माहित होतं की माझं लग्न एका अशा व्यक्तीशी होईल जो माझं लाड कौतुक करेल आणि माझे सगळे खर्च उचलेल. फिरोज हे खूप खानदानी आणि समजूतदार मित्र होते. इतकंच नाही तर 1974 मध्ये जेव्हा मुमताज यांनी प्रसिद्ध उद्योगपती मयूर माधवानी यांच्याशी लग्न केलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. एका मुस्लिम अभिनेत्रीने हिंदू व्यक्तीशी लग्न करणं त्या काळात सोपं नव्हतं. पण मुमताज यांनी स्पष्ट केलं की त्यांनी केवळ मनाचं ऐकलं आणि करिअरच्या शिखरावर असताना सिनेसृष्टीला रामराम ठोकला. अभिनेत्री लग्नाबद्दल म्हणाल्या, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी आई, आजी आणि मावशी यांनी या नात्याला होकार दिला होता. त्यांना हे कुटुंब माहिती होतं आणि त्यांनी मला अभिनय सोडून संसार करण्याचा सल्ला दिला. आमच्या कुटुंबात हिंदू मुस्लिम भेदभावाला कधीच महत्व दिलं गेलं नाही. आम्ही कधी धर्मांमध्ये फरक मानला नाही. माझ्या बहिणीनेही हिंदू व्यक्तीशी लग्न केलं होतं. आम्ही अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही. माझं त्यांच्याशी लग्न होणं नशिबात होतं आणि मी कुटुंबाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला. मी पारंपरिक कुटुंबातून आले आहे. इराणी लोक तसेच असतात. मुमताज यांनी लग्नानंतरच्या आयुष्याबद्दलही सांगितलं की त्यांना स्वतःच्या सवयी बदलण्याची कधीच गरज पडली नाही. त्या म्हणाल्या, माधवानी कुटुंबाच्या संपत्तीबद्दल बढाई मारायची नाही, पण घरात अनेक स्वयंपाकी होते. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी वेगवेगळे स्वयंपाकी होते. मला कधीच मांसाहार सोडण्यास सांगितलं नाही. माझे पती शाकाहारी होते, पण त्यांनी मला सुद्धा शाकाहारी होण्यास कधीच सांगितलं नाही. आज अनेक वर्षानंतर मुमताज जेव्हा या आठवणींना उजाळा देतात तेव्हा त्या काळातल्या मैत्रीची आणि धाडसी निर्णयांची एक वेगळीच बाजू समोर येते. मुमताज आणि फिरोज खान यांची ही न बोललेली प्रेमकथा खरंच चकित करणारी आहे. या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुमताज यांचा हा निर्णय योग्य होता का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.